मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बाही डिझाइन बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता बाहीचं कटिंग सुद्धा मी करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे घडी टाकायची आहे आणि उंची सुद्धा टाकायची आहे। बघू शकता इथे उंची मी 8 इंच उंची घेतलेली आहे। बघू शकता इथे बाहीची घडी मी 10 टाकलेली आहे। बघू शकता तुम्ही तुमच्या मापानुसार इथे टाकायची आहे। इथे बघू शकता बाही मी एकावरती एक ठेवून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मध्यावरती मार्किंग सुद्धा करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे। बघू शकता मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा ही खोलगट बाजू आहे ती पुढच्या बाजूला असते। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। मध्य काढून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा दोन्हीचा मध्य काढायचा आहे। बघू शकता हे पहा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे। आता इथे आपल्याला इकडच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इकडच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ही मध्य आहे। बघू शकता इकडून इकडच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या रेषेच्या इकडेच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। इथे बघू शकता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेलं आहे। बघू शकता इथे ही बाही आपल्याला ह्या बाजूला ठेवायची आहे आणि ही बाही आपल्याला ह्या बाजूला ठेवायची आहे। अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। हे पहा हे अस्तर आहे। बघू शकता इथे हे सुद्धा अस्तर आपल्याला अशा पद्धतीने इकडच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे। उलट सुलट चेक करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता इथे ही खोलगट बाजू आहे आणि ही सुद्धा खोलगट बाजू आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ठेवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित तुमचं होईल, तिथे उलट सुलट होणार नाहीये। आता इथे आपल्याला सर्वात आधी इथे शिलाई करून घ्यायची आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाह्यांचं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। हे पहा दुसऱ्या सुद्धा बाहीचं आपल्याला अशाच पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आतमध्ये अस्तरचा कपडा पूर्ण व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंचा आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे। इथे शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा दोन्ही सुद्धा बाह्यांना आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला एकसारखे चौकोन कट करून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने ब्लाउज पीसाचा कपडा एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने आपल्याला एकसारखे चौकोन कट करून घ्यायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे। परत एकदा हे पहा अशा पद्धतीने इथे एक पूर्ण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आता इथे आपल्याला मणी लावून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने पॅक करायचं थोडंसं
हे पहा अशा पद्धतीने त्रिकोण तयार करून घेतले आणि मणी सुद्धा लावून घेतलेला आहे। बघू शकता ही बाही तयार केलेली आपण ह्याच्यावरती बरोबर व्यवस्थित अशा पद्धतीने मध्यभागी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या आहेत। हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे शिलाई करताना आपला कपडा तिथे हलणार सुद्धा नाहीये। हे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। पहा बरोबर व्यवस्थित मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या आहेत। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना आणि शिलाई करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता इथे 2.5 इंच कपडा घेतलेला आहे। ह्या सुद्धा बाजूला मी 2.5 इंच घेतलेला आहे। आता ह्याचे सर्वांचे आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। हे पहा बघू शकता छोटे छोटे आपल्याला इथे त्रिकोण तयार करायचे आहेत। इथे मी हे त्रिकोण तयार करून घेतले आहेत। बघू शकता इथे हा कपडा थोडासा आपल्याला इथे कट करायचा आहे व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला कपडा जास्तीचा कट करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 2 इंच सोडून द्यायचं आहे फिटिंगसाठी। हे पहा इकडच्या बाजूला सुद्धा 2 इंच सोडून द्यायचं आहे फिटिंगसाठी। हे पहा आणि इथे बरोबर इथून लावायला थोडंसं अंतर ठेवायचं आहे एवढं। हे पहा एवढं थोडंसं पुढे मार्किंग करून घ्या 2 इंचाच्या पुढे। हे पहा अशा पद्धतीने तिथून आपल्याला लावून घ्यायचे आहेत। हे पहा बघू शकता अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। हे पहा इथून सुरुवात करायची आहे, एकदम सावकाश आणि एकसारखे लागले गेले पाहिजेत। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती दुसरा, हे पहा अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे। आता हे आपण त्रिकोण लावून घेतलेले आहेत। बघू शकता त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला एक पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। बघू शकता इथे शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे पट्टी जॉईंट केली। आता इथे वरच्या बाजूला एकदम कडेकडेला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे। आता ही पट्टी थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने हा पाठीमागच्या बाजूची जास्तीचा कपडा आहे। बघू शकता हा अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे इकडे सुद्धा बाजूचा। हे पहा अशा पद्धतीने हा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ही पट्टीला आपण व्यवस्थित शिलाई मारून घेतली। बघू शकता आता इकडच्या बाजूला हे पहा ही पट्टी खालच्या बाजूला फोल्ड करायची आहे, म्हणजे तुम्हाला इथे धागा सुद्धा दिसणार नाहीये। हे पहा अशा पद्धतीने खालच्या बाजूला ही आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे आणि वरून एकदम कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे वरच्या बाजूला एकदम इथे बघू शकता एक शिलाई मारून घ्यायची आहे। बघू शकता इथे म्हणजे तुमचे धागे सुद्धा तिथे दिसणार नाहीयेत। हे पहा पाठीमागच्या बाजूला सुद्धा दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे। दोन्ही सुद्धा बाह्या इथे तयार झालेल्या आहेत। बघू शकता आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे।
दोन्ही सुद्धा बाह्या इथे तयार झालेल्या आहेत, बघू शकता। अशा पद्धतीने काठपदर साडीवरती बाही डिझाईन तुम्ही सुद्धा तयार करू शकता। पटकन होणारी डिझाईन आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।